बीएमसी मध्ये 6 महिन्यातच नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। स्कॉर्पिओ एन नको तर इनोव्हा क्रिस्टा हवी असा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। स्कॉर्पिओ एन प्रवासासाठी सोयीची नाही, सभागृह नेते गणेश खणकर यांनी ही तक्रार केली। तर सामान्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं यावर टीका करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेल्या स्कॉर्पिओ एन गाड्या प्रवासासाठी सोयीच्या नसल्याची तक्रार भाजप नगरसेवक आणि सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली होती। त्यामुळे आता बीएमसी मध्ये 6 महिन्यातच पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे। महापालिकेमध्ये तयार केल्या जाणाऱ्या या प्रस्तावामुळे मुंबई महापालिकेमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि मनसे नगरसेवक यशवंत केलेदार यांनी महापालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केलाय। महापालिकेकडून 6 महिन्यांपूर्वीच सभागृह नेते, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन गाड्या घेतल्या होत्या। तर महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड गाडी देण्यात आली आहे। परंतु स्कॉर्पिओ एन गाडी प्रवासासाठी सोयीची नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे। शासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती, त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। दरम्यान या नवीन गाड्यांचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। या मागणीला विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि मनसेच्या यशवंत केलेदार यांनी जोरदार विरोध केलाय। या स्कॉर्पिओ गाड्या एकूण 54 गाड्या घेतल्या 5 वर्षासाठी। आत्ताचा जो आम्ही जी स्कॉर्पिओ वापरतोय तिचा एव्हरेज नक्की कमी आहे, 7 ते 8 आहे। स्कॉर्पिओ गाडी आता आम्हाला बरोबर नाही, आमची पाठ दुखते, आमचं काय जे काय आहे ते, आणि आम्ही दौऱ्यावर जातो। आज जर तुम्ही मुंबई अशा पद्धतीने लुटमार मुंबई महापालिकेची करणार असाल, आयुक्त काय यांच्या हट्ट पुरवायला बसल्यात की काय? गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली। मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं। माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी, कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे। तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती। पण मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर ह्यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही। बंगल्याची मागणी तर यांनी एवढी मोठी केली, मी तर त्याची पत्रकार परिषद घेऊन ती बोलून सुद्धा दाखवलं नाही। किशोरी पेडणेकर आता खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, ही आपल्या मराठीतली एक म्हण आहे आणि अगदी त्या म्हणीप्रमाणे त्या चालतात आहे। त्या गाड्यांमुळे त्यांना त्रास होतो, त्यांच्या पाठीचं काहीतरी पाठ दुखते वगैरे अशा पद्धतीच्या तक्रारी करून ते नवीन इनोव्हा स्क्रिप्टो गाडीसाठी मागणी करतायत। मला वाटतं की तुम्हारे कमीज से मेरी कमीज सफेद कैसी अशातला तो प्रकार आहे। ह्यांना सत्तेची मजा करतायत, लयलूट करतायत मजा, आणि यासाठी टॅक्स पेअरचे जे पैसे आहेत, महानगरपालिकेचे पैसे आहेत, त्याची उधळपट्टी चाललेली आहे आणि अशी उधळपट्टी जर होणार असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही। आज या सर्व जे म्हणजे किशोरी पेडणेकर यांनाही ती गाडी आहे आणि बाकीच्या सर्व कमिटी चेअरमॅनला पण ती गाडी आहे, आणि त्या गाडीच्या माध्यमातून अशी सगळ्यांची तक्रार होती की पाठीचा त्रास होतोय, त्याच्यातून ही गाडी देण्याच्या ऐवजी दुसरी गाडी द्यावी जी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये पालिकेमध्ये। तेवढी माफक मागणी फक्त या ठिकाणी आपल्या सगळ्या चेअरमॅननी, सभागृह नेत्यांनी या ठिकाणी केली होती। दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये स्कॉर्पिओ एन गाड्यांबाबत तक्रार असली तरी मुंबई पोलिसांच्या ताफ्यातही याच गाड्या आहेत। पोलिसांकडून शहरामध्ये पेट्रोलिंगसाठी याच गाड्यांचा वापर केला जातोय। या गाड्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनीही टीका केली आहे। त्याला भाजपच्या नवनाथ वन यांनी प्रत्युत्तर दिलंय। देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10-10, 15-15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच। गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घालता, लक्षात घ्या, जनतेच्या तिजोरीला हात घालता। व्यक्तिगत तुमची संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी। मुंबई महापालिका कुठेही गाड्या खरेदी करत नाही।
मुंबई महापालिका भाडे तत्वावर गाड्या घेते, 6 महिन्यामध्ये ह्या भाडे तत्वावर दुसऱ्या गाड्या घ्याव्यात अशी सर्वांची मागणी होती. त्याला किशोरीताईंचा देखील त्या बैठकीमध्ये पाठिंबा होता.